घातांकांच्या नियमामध्ये अजून एक नियम आहे की ए चा एम वा घात, म्हणजे आधी ए रेस टू एम किंवा ए चा एम वा घात करून घ्यायचं आणि जी संख्या मिळेल त्या संख्येचा एन वा घात जर अशा पद्धतीने आलं आणि आपल्याला समजा ए चा एम वा घात ए चा एन वा घात असं करायचं नसेल किंवा असं कठीण जात असेल तर आपण ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे बेस या पाया तोच राहतो, ए चा पाया एच राहतो, हा एम आहे आणि हा एन आहे. आता इथे गुणाकार होतो, पाया तोच राहतो आणि एम गुणिले एन. आता दोन्ही अक्षर आहेत म्हणून मध्ये गुणाकाराचं चिन्ह नसलं तरी लिहिलं नाही तरी चालतं. तर ए चा एम वा घात त्याचा एन वा घात म्हणजेच काय ए चा एम गुणिले एन वा घात असं आपण लिहू शकतो किंवा उलट पण करू शकतो. ए चा एम एन घात आला तर आपण हे उलट जसं आपल्याला हवं तसं करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हटलं की 64 चा 2/3 घात 2/3 घात. आता काय झालंय की हा एम आणि एन स्वरूपात दिसतोय का नाही, हा वाटतं एम छेद एन असा स्वरूपात आहे, पण छेद जरी असला म्हणजे 2/3 असं जरी असलं तरी लिहिताना आपण असं लिहू शकतो ना, हा 2 म्हणजे अंश ही एक संख्या झाली गुणिले हा छेद म्हणजे काय 1/3 अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच 2/3 ही संख्या आपण 2 गुणिले 1/3 अशा पद्धतीने लिहू शकतो, काही चुकीचं नाहीये त्याच्यात. तर हा अंश छेद असं न मानता हा दोन संख्यांचा गुणाकार आहे अशा पद्धतीने घ्यायचं आणि मग हा नियम वापरायचा की त्याचा घातांक काढायला सोपं जातं आपल्याला. नाहीतर विचार करा कॅल्क्युलेटर नसेल तर 64 चा 2/3 वा घात हा आपल्याला तोंडी काही करता येणार नाही. 2/3 व मूळ काढायचंय आपल्याला, वर्गमूळ कसं काढायचं आणि घनमूळ कसं काढायचं इथपर्यंत पद्धत आपल्याला शिकायची आहे ह्या धड्यात, पण 2/3 वा घात आपल्याला येणार नाही. तर ते सोपं कसं होईल तर ह्या नियमाने सोपं होईल, कारण एम एन आहे एकत्र म्हणजेच 2/3 हे एकत्र आहेत असं म्हणायचं, 2 गुणिले 1/3 असं आहे ते. तर इथे त्या पद्धतीने लिहायचं आणि ते वेगळं करायचं. म्हणजेच काय की 64 चा 2/3 म्हणजेच 2 गुणिले दुसरा आहे 1/3, 2 गुणिले 1/3 एम एन असेल तर आधी एम वा घात आणि नंतर एन वा घात असं आपण करता येतं. मग तसंच हा एम आहे हा एन आहे तर आधी एम वा घात आणि गुणिले एन वा घात असं करता येतं. किंवा मग असं पण जे सोपं असेल ते घ्यायचं, कारण गुणाकार आहे त्यामुळे एन आत घेतला एन बाहेर घेतला तरी चालतो. म्हणजेच काय की हेच म्हणजे काय ए रेस टू एन वा घात आत घेतला आणि एम वा घात बाहेर घेतला तरी चालतं. आता हे सोपं असेल तर हे करायचं, कारण पुन्हा काय आता 64 चा वर्ग आणि 64 गुणिले 64 तर करावं लागेल, म्हणजे तेवढं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग त्याचं घनमूळ काढायचं, मग मोठी संख्या येईल त्याचं घनमूळ काढत बसावं लागेल. मग त्यापेक्षा 1/3 आत घेतले आणि 2 जर बाहेर घेतले तर 64 गुणाचा घन आहे का बघूया. 4 चौक 16 चौक 64, तर त्याचं उत्तर काढणं सोपं आहे. मग आपण काय करायचं 1/3 ला आत घेऊ, कारण हे जसं होतं तसंच हे पण होतं, म्हणून असं लिहायचं पुढे की जे सोपं आहे ते वापरायचं. 64 चा 1/3 वा घात आणि त्याच्या वरती 2 वा घात. 64 चा 1/3 वा 2. मग हे सोडवता येईल का आपल्याला ते आपल्याला बघायला लागेल. आता 64 चा 1/3 वा घात ही संख्या आपल्याला आधी काढावी लागेल. 1/3 वा घात म्हणजे घनमूळ. मग 64 चं घनमूळ काय आहे, तुम्ही घन पाठ केले असतील तर घनमूळ कळेल. 64 कुणाचा घन आहे तर 4 चा घन आहे. 4 चा घन आहे ना, कारण 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 चौक 64 4 चा घन आहे. म्हणजे 64 चं घनमूळ काय आहे 4 आहे. म्हणजेच काय मिळालं आपल्याला की 64 रेस टू 1/3 हे किती उत्तर मिळालं आपल्याला 4. म्हणजे ह्या कंसाचं उत्तर आपल्याला मिळाले, ते सोपं गेलं. हे घेतलं असतं तर ह्या गुणाकार करत मोठा झाला असता, मग घनमूळ हे जास्त मोठं आलं असतं. हे जास्त सोपं आहे तर अशा पद्धतीने 64 चं घनमूळ आहे 4 आणि मग आता उत्तर याच्यात काय राहिलं, फक्त याचं आपण उत्तर काढलं 4, त्यामुळे हे राहिलं कंसात 4 आलं आणि आता वरचा वर्ग तेवढा राहिला वर्ग, मग 4 चा वर्ग 16, त्यामुळे उत्तर पटकन काढता आलं. काय होतं 64 चा 2/3 वा घात हे विचारलं होतं, हे आपण नियम वापरत वापरत अशा पद्धतीने आणलं आणि त्याचं उत्तर मिळालं 16. तर ज्या ठिकाणी सोपं करता येईल त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा नियम फारच लागू पडतो, महत्वाचा आहे. हे असं पण करता येतं किंवा हे असं पण करता येतं. हा नियम ए चा
एचा mn घात असेल तर याचा m⁻n घात होतो किंवा याचा n⁻n घात होतो. कुठल्याही पद्धतीने तो तुम्ही वापरू शकता आणि अशी उदाहरणं सोडवायला पटकन सोडवता येतात. नाही तर मग वेळ गेला असता 2/3 घात करत बसण्यामध्ये. तर हे सगळे नियम आणि हे नियम तर लक्षात ठेवाच, पण हे कसे वापरायचे ते थोडे ट्रिक आहे की कुठला. आता इथे बघा, इथे 2 आधी घेतलं असतं आणि केलं असतं उत्तर शेवटी सेमच आलं असतं, उत्तर काही बदललं नसतं, पण खूप वेळाने आलं असतं. तर थोडीशी ट्रिक वापरायची की कुठला नंबर आत घ्यायचा आहे, कुठला नंबर बाहेर घ्यायचा आहे, हे थोडंसं तिथे कळलं की पटकन उत्तर आपल्याला काढता येतं.